मित्रांनो, 2 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या शेतीमालाचे भाव पाडण्याच्या संदर्भातले निर्णय घेतले. त्यात विशेष करून कांद्याचा आणि ऊसाचा प्रश्न जास्त करून मीडियावर लावून धरण्यात आला. कांद्याबद्दल आणि ऊसाबद्दल मीडियात बातम्या आल्या, परंतु आणखी इतरही पिकांचं भाव पाडण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी येणाऱ्या लोकसभेत त्यांना बहुमत मिळावं, शहरातल्या फुकट खाऊ लोकांचं किंवा ज्यांना स्वस्तात पाहिजे अशा लोकांचं, कुठलाही गरीब शेतमालाचे भाव कमी करा म्हणून किंवा आम्हाला हे परवडत नाही असं बोंबलत नसताना किंवा असं म्हणत नसताना नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच मनाने महागाई कमी करण्याच्या नावाखाली इतर आणखी पण गोष्टी महागाईच्या महाग आहेत, पेट्रोल असेल किंवा इतर आणखी गोष्टी असतील, शेतमालाच्या शेतीच्या निविष्ठा समजा रासायनिक खतं असतील किंवा रासायनिक औषधं, रासायनिक इतर घटक असतील, ह्या सुद्धा महाग वस्तू असताना यांच्याबद्दल वारंवार शेतकरी मागणी करतात की ह्या गोष्टींचे भाव कमी झाले पाहिजे. परंतु यांचे भाव कमी करण्याचा कुठलाही प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केला नाही. उलट शेतकऱ्यांवर 28% GST लावून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम GSTच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी केलं आणि आपल्याला लोकसभा निवडणूक कशी जिंकता येईल याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या शेतमालाचे भाव पाडण्यासाठी निर्णय घेतले. त्यातला ऊस आणि कांद्याचा प्रश्न जास्तपणे प्रभावीपणे मीडियात आला, परंतु दुसऱ्या आणखी गहू, वाटाणा याचे पण भाव पाडण्याचा प्रयत्न केला. त्यात मी तुम्हाला ही एक गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजे अशी की त्यांनी जो निर्णय घेतला हा देशद्रोही निर्णय आहे, देशाच्या शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय आहे. त्याचं स्पष्टीकरण मी थोडक्यात सांगतो. नरेंद्र मोदी यांनी पिवळ्या वाटाण्याची आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कांदा, गहू आणि ऊसापासून इथेनॉल न बनवता फक्त साखर बनवायची आणि कांद्याची निर्यात बंदी. या निर्णयामध्ये महत्त्वाचा आणखी एक निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे वाटाण्याची आयात करायची. तर ह्या वाटाण्याची आयात करण्याच्या ह्या निर्णयामुळं कॅनडातले शेतकरी आणि कॅनडा सरकारनं नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलेलं आहे, त्यांचा आभार मानलेला आहे. कशासाठी? तर आता भारतातल्या शेतकऱ्यांचे वाटाण्याचे भाव पाडणार आहेत आणि कॅनडातल्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे वाटाण्याला आणि कॅनडाचे जे सरकार आहे त्यांचा पण आर्थिक फायदा होणार आहे. कशासाठी? फक्त एकट्या नरेंद्र मोदीला निवडणूक जिंकता यावी याच्यासाठी. म्हणजे तिकडे कॅनडाच्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे, पण भारतातल्या हिंदू शेतकऱ्यांचं, विशेष करून कॅनडात ख्रिश्चन आणि इतर समाजाचे लोक आहेत, तिथं काही हिंदू शेतकरी नाही आहेत कॅनडामध्ये, इथं हिंदू शेतकरी आहे भारतामध्ये. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहे, ते हिंदुत्ववादी आहे. हिंदू नावानं ते ओरडत असतात, छाती पिटीत असतात हिंदूंच्या फायद्यासाठी, मी हिंदूंचा हित करतो. परंतु याच्यात भारतामध्ये 80 ते 90% शेतकरी हे हिंदू असताना ह्या हिंदू शेतकऱ्यांचं नुकसान नरेंद्र मोदी हे करीत आहे. कॅनडाच्या शेतकऱ्यांनी आणि कॅनडाच्या सरकारनं नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलेलं आहे. म्हणजे भारतातल्या शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तिथल्या वाटाण्याच्या शेतकऱ्यांचा, कॅनडाच्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आणि इथल्या भारतातल्या हिंदू शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. ह्याच्याबद्दल सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि कांद्याच्या बाबतीत कांद्याचे भाव खूप काही वाढलेले नव्हते, कोणीही बोंब ठोकली नव्हती की कांद्याचे भाव वाढले आम्ही कसं जागायचं. परंतु वारंवार शेतकरी द्वेष, शेतकऱ्यांबद्दल राग, यांचे जे मागच्या 10 वर्षातले निर्णय झालेले, हे सगळे निर्णय नरेंद्र मोदी यांनी जे शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेतले हे सगळे निर्णय शेतकरी विरोधी होते. आणि येणाऱ्या काळात आता त्यांचे इनमीन 4-6 महिने राहिलेले, त्या काळात पण ते शेतकरी विरोधी निर्णय घेणार आहेत. आता कांद्यावर ते आणखी वार करणार आहेत. म्हणजे एवढं करून सुद्धा 2-3 प्रकार त्यांनी केले. 40% निर्यात शुल्क, परत निर्यातीचं एक मूल्य ठरवलं होतं तरी भाव पडले नाही. आता आणखी परत कांद्याची निर्यात बंदी केली आणि येणाऱ्या काळात नरेंद्र मोदी हे भाव जर कमी झाले नाही तर कांद्याची आयात करतील. त्याच्यानंतर तेवढंही करून जर कांद्याचे भाव त्यांना पाहिजे त्या भावात, म्हणजे 1000 रुपयाच्या आत कांदा विकला नाही जर गेला तर नरेंद्र मोदी हे कांद्याची आयात करतील. तरीसुद्धा भाव कमी नाही झाले तर ते कांद्यावर स्टॉक लिमिट लावतील. अशा प्रकारे कांद्याचं त्यांनी
वाटोळं केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे. आणि दुसरा निर्णय, इथेनॉल, ऊसापासून इथेनॉल बनवायचं नाही. मग आता ऊसाचा सीझन चालू झालेला आहे, मग आता काय करणार कारखानदार किंवा जे काही कारखाने असतील, सहकारी असतील किंवा खाजगी, त्यांच्या पुढं पर्याय काय, तर ते फक्त साखर बनवण्याशिवाय त्यांच्या पुढं पर्याय नाही. म्हणजे आपोआपच साखरीचे भाव पण पडतील आणि भारतातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल असा हा एक कलमी कार्यक्रम नरेंद्र मोदी यांनी चालू केलेला आहे. पिवळ्या वाटाण्याची कॅनडातून आयात करणार आणि म्हणजे हरभऱ्याच्या पिठामध्ये ह्या पिवळ्या वाटाण्याच्या जे पीठ असतं त्याचा भेसळ करण्यासाठी हा एकूण प्रकार नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. अशा प्रकारे वारंवार शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊन नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलेलं आहे की ते नरेंद्र मोदी म्हणजे शेतकरी विरोधी, नरेंद्र मोदी म्हणजे किसान विरोधी असा त्यांचा तो अजेंडा चालू झालेला आहे. येणाऱ्या काळात आणखी वेगवेगळ्या शेतमालांचे भाव पाडण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार आहेत. आणि ही परवानगी यांना कुठून मिळाली आहे? 2,000 रुपये. शेतकऱ्यांना 4 महिन्याला 2,000 रुपये दिले की शेतकऱ्यांचे भाव पाडायला हे मोकळे झाले, शेतकऱ्यांचं नुकसान करायला मोकळे झाले. आता याच्यातून कांदा उत्पादकांनी, वास्तविक कांदा उत्पादन जिथं केलं जातं हा दुष्काळी पट्टा असतो, कमी पावसातलं पीक असतं. दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रात असताना शेतकऱ्यांनी टँकरनी पाणी आणून, विकत पाणी आणून हे कांद्याचं पीक जगवलेलं. त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली, गारपीट झाली. त्या गारपिटीतून वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या, वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशकं मारून शेतकऱ्यांनी कांदे टिकवले आणि ते कांदे आता बाजारात यायची कुठंतरी वेळ झालेली होती. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांवर हासूड वाढलेला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान अशा प्रकारे यांनी करायला घेतलेलं आहे. आणि ही फक्त यांना 2,000 रुपये. कुठं काही शेतकऱ्यांच्याबद्दल जर विचारायला गेलं तर हे लगेच सांगतात आम्ही शेतकऱ्यांना 2,000 रुपये देतो. अरे पण 2,000 रुपयाच्या बदल्यात तुम्ही एका सीझनला शेतकऱ्यांचे 2-2 लाख रुपयाचं नुकसान करता. एका शेतकऱ्यांचं आपण बघितलं असेल मीडियावर कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी कांदे पिकवले आणि कशा प्रकारे नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचं नुकसान करीत आहे. हा देशद्रोही निर्णय आहे. देशद्रोही म्हटल्यावर बऱ्याच जणांना राग येईल, पण मला असं म्हणायचं आहे, मग कॅनडाचे शेतकरी जर नरेंद्र मोदी यांचं आभार मानित असतील तर मग हा भारतातले शेतकरी त्यांच्या नावाने टाहो पडतात ते नरेंद्र मोदींच्या. हा निर्णय चुकीचा आहे कांदा निर्यात बंदीचा, तो लवकर उठावला गेला पाहिजे. कुठलाही मंत्री बोलायला तयार नाही. छगन भुजबळ ओबीसीच्या नावानं जो आक्रमकपणा किंवा जो आरडाओरड करीत आहे, वास्तविक त्यांचा पालकमंत्री आहे ते नाशिक जिल्ह्याचे किंवा येवला तालुक्यात त्यांचा मतदारसंघ आहे, परंतु याच्याबद्दल छगन भुजबळ बोलायला तयार नाही. कांदा उत्पादक त्यांचा मतदारसंघ असताना कांदा शेतकऱ्यांच्याबद्दल ते एक ब्र शब्दसुद्धा नरेंद्र मोदींच्या विरोधात काढायला तयार नाही किंवा ही निर्यात बंदी हटवली पाहिजे याच्याबद्दल ते बोलायला तयार नाही. परंतु नको त्या गोष्टीत मराठा ओबीसी वाद लावण्यात त्यांनी आपला वेळ खर्च केलेला आहे, आपली ताकद पणाला लावलेली आहे. परंतु कांदा उत्पादकांच्या फायद्यासाठी त्यांनी कुठलाच छगन भुजबळ यांनी ब्र शब्द काढलेला नाही, कारण ते सत्तेत बसलेले. आपला जामीन फक्त कायम राहायला पाहिजे, आपण जेलच्या बाहेर राहिलो पाहिजे, याच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.